आज आपण केलेली आहे पनीर कोफ्ता करी। तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, काजू, मगज बी आणि हिरव्या मिरच्या। हे सगळं आपण तेलावर 5 मिनिटं परतून त्यामध्ये पाणी टाकून अजून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट आपण करून घ्यायची आहे। आणि विशेष म्हणजे आपण ह्या पदार्थामध्ये आलं आणि लसणाचा वापर केलेला नाही आहे। कोफ्ते अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत। कोफ्ते कसे करायचे ह्याची रेसिपी आपण दिलेली आहे। तर सर्वात आधी आपण भांडं गरम करायला ठेवूया। ह्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेल किंवा बटरचा वापर करू शकता। आपले तूप व्यवस्थित तापलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण जिरं, वेलची, तेजपत्ता हे सगळं व्यवस्थित जिरं फुलेपर्यंत तळून घेऊया। हे फोडणीसाठी टाकलेलं आहे। जिरे एकदा फुललं का त्यामध्ये आपण जी आपण पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून घेऊया। पेस्ट वाटताना पाण्याचा बिलकुलही वापर करू नका, कारण आपण ती पेस्ट शिजून मऊ करून घेतलेली होती। आता ही पेस्ट तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपण परतून घेऊया। तुम्ही बघू शकता आता ह्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये जे घरचे बेसिक मसाले हळद, धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट हे सगळे मसाले टाकून आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। आणि हो, किचन किंग मसाला टाकायला विसरू नका। किचन किंग मसाला टाकलेला आहे। आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट असे टाकून घेऊया आपण। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ह्याला शिजून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्याला व्यवस्थित बाजूने तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया। घट्ट ग्रेव्ही ज्या प्रकारे आपल्याला हवी त्यानुसार आपण पाणी ह्यामध्ये टाकून घेऊया। आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक 10 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे। सर्वात शेवटी ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि चिमूटभर साखर। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती सुंदर रंग आलेला आहे। आता आपल्याला ज्यावेळी आपण जेवण करायला बसू त्यावेळी ताटामध्ये ग्रेव्ही गरम करून घ्यायची आहे आणि त्यासोबत आता आपण त्या ग्रेव्हीमध्ये जे आपण पनीरचे कोफ्ते केलेले आहेत ते आपण टाकून घेऊया। अशा प्रकारे आपले आलं लसूण न वापरता पनीर ग्रेव्ही कोफ्ते